राज आणि उद्धव साहेब एकत्र झालेत म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. गैरसमज करून घेऊ नका. असं वाटवू देऊ नका. नाही आता ते एकत्र आले तर आमचं काय होईल, मग आम्ही घाबरलेलो आहोत, भिलेलो आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात डुबून बसलेलो असं समजण्याचं काहीच कारण नाही. ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे. राज ठाकरे असंही म्हटले भाषणामध्ये की युत्या होत राहतील पण आम्ही मराठी भाषेवर प्रयोग करणार. युत्या होत राहतील तो मराठीसाठी एकत्र होता. विषयाला धरून बोलले ना राजसाहेब. या मराठी भाषेसाठी एकत्र आलो होतो. युत्या हे होत राहतात, तुटत राहतात. त्याच्याबद्दलचं काही देणं घेणं त्यांनी ठेवलंच नाही. अत्यंत परखडपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांनी सरळ सांगितलं ही काय कोणत्या पक्षाची युती नाही. 20 वर्षांतर राजसाहेबांनी उद्धव साहेब एकत्र आले. आता महानगरपालिकेवर भगवा फडकू अशी कोणती घोषणा आहे का त्याच्यात? काहीच नाहीये. नो पॉलिटिक्स हे राजसाहेबांनी जपलं. उद्धव साहेबांनी ठरल्याप्रमाणे मला सत्तेतून काढलं, माझी सत्ता हिसकून घेतली, बंडखोरी केली, गद्दार झाले, हे सगळं त्यांचे वाक्य होते. म्हणून आता लोकांना राजचं भाषण आज भावलं. त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आता बाबा बुवांना घेऊन बसतील, काही धारेवाले अंगाला जाऊन वगैरे लावतील, अंगाला लावतील आणि अस्वस्थ होतील आम्हा दोघांना एकत्र पाहून. हा मराठीचा मुद्दा होऊ शकतो का? तुम्ही कार्यक्रम कोणता घेताय? हे बाबा बुवा बाजी सगळं करणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे कोण करतं हे सगळं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. किती बाबा असतात हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सांगितलं नाही तरी लोक आंधळे नाही, ते लोक पाहताय ते. म्हणून तुम्ही इतरांची चिंता करू नका. एक लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतो, राजसाहेबांनी चालवलेला 20 वर्षाचा एक खांबी तंबू हा मोठ्या कष्टाने चालवला होता. त्याच्यातले लोक हे इतर पक्षात जाणाऱ्याची संख्या कमी आहे, तेवढ्याच कितीतरी पटीनं उभाटातले लोक इतर पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून पडझड राजसाहेबांच्या पक्षाची नव्हती झाली, पडझड ही उभाटा गटाची झाली. त्यामुळं त्यांना ह्याची आवश्यकता होती आणि मग आज त्यांना समाधान लाभलं असेल की आपल्या बरोबर कोणतरी आहे. असं नसतं, युती इतके सहजासहजी होणार नाही. तुम्ही यात पाहिलं काँग्रेस आलेली नाही, राष्ट्रवादीचे 2 जण आलेले आहेत, त्यांना कितपत अधिकार आहे माहित नाही. आणि मग राजबरोबर जायचे की नाही हा मोठा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. म्हणून त्याच्याबद्दल आज युती होईल का नाही, परंतु जर उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जर युती झाली तर मला वाटतं महाविकास आघाडी ही अस्तित्वात राहणार नाही. आम्हाला राजसाहेबांचा स्वभाव माहिती आहे, उद्धव साहेबांचा स्वभाव माहिती आहे. पक्षासाठी काय करायची, कोणती भूमिका घ्यायची हे राजसाहेब चांगले जाणून आहेत. आणि हे पहिलं पाऊल जरी टाकलं असलं तर अनेक शिड्या चढल्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळणार. म्हणून तेवढा कालावधी आपल्याला वाट पाहावी लागेल. आज आपण त्याच्या युतीवर बोलणं सुद्धा उचित होणार नाही असं मला वाटतं.